बघणार आहोत. तुम्हाला इंग्रजी वाचा वाटते ना? मग जेव्हा जेव्हा असे जोड अक्षर येतात त्याला आपण कसं वाचायचं, उच्चार कसा करायचा. उच्चार म्हणजे काय? प्रोनाउन्सिएशन म्हणजेच उच्चार. ते आपण कसा करायचा आज आपण बघणार आहोत. तुम्ही सर्व तयार आहेत का? बघा बरं मित्रांनो, या ठिकाणी विद्यार्थी मित्र माझे एवढे हुशार आहेत तुम्ही. बघा इथं मी सांगतो आता, जेव्हा जेव्हा एखादा जोड अक्षर येते, जोड अक्षराची आपण घाबरतो. मग काय? उकार म्हणावं का काना म्हणावं का वेलांटी म्हणावं का मात्रा म्हणावं का अनुस्वार द्यावा, हे समजत आहे तुम्हाला? कळत आहे तुम्हाला? नाही. मग एवढे तुम्ही शब्द पाठ केले तर 100% तुमचं एकही अक्षर, एकही शब्द इंग्रजीचा उच्चारणामध्ये चुकणार नाही. आता समजा मी तुम्हाला शब्द सांगतो, तुम्ही पण त्या ठिकाणी प्रतिसाद द्यायचा आहे आणि लक्ष द्यायचं. बघा इथं झूम कर बाळायचं, इथं बघ. आता पहिला शब्द मी इथे लिहिला बीएल. बीएल काय होते? ब्ल. व्हेरी गुड. पण ब आणि ल नाही तर अर्ध ब घ्यायचा आहे आणि ल पूर्ण म्हणजे काय झालं? ब्ल. उदाहरण सांगतो या ठिकाणी. उदाहरण हे पहा, ब्ल. बी एल ए सी के. बीएल काय होतं बाळा? व्हेरी नाईस. तुझ्याकडे फिरव. व्हॉट इज युअर नेम? माय नेम इज देवनी देवराव. क्लास 3. व्हेरी गुड. सिट डाउन. आता पहा, बीएल आलं की आपल्याला काय होतं? ब्लॅक. अजून ब्लॅक, ब्लू. राईट. अजून एखादं बघा. ब्लॅक, ब्लू आहे का? व्हेरी गुड. तर प्रश्न आता हे खाली येते पण. आता बी आर आपण काय बोलणार? ब्रश. चालेल बाळा? बघा, ब्रश. बी आर चं काय? ब्रश. तर पहा, हे ब्र याला काय व्हायचं म्हणा? ब्रश. ब्रश. पुढचं पहा, सी एच आलं काय बोलणार? पण कधी? चेअर. पहा, सी एच ए आय आर काय होतंय? चेअर. चेअर म्हणजे काय? खुर्ची. व्हेरी गुड. आता पहा, सी एच आल्यावर व्हायचं शिय. काय व्हायचं? आता सी एच यू टी शूट. शूट. पहा काय होईल तुमच्या? सी एच यू टी शूट. आता पहा मुलांना, आता आपण बघितलं की सी एच आल्यावर श कधी घ्यायचं? बघा, आणि त्या सी एच क पहा याला शुअर नाही म्हणायचं. काय बोलणार तुम्ही? कोड. काय म्हणायचं? कोड. सी एच ओ आर ए डी. कोड. आता इथे हे पहा, सी आर आल्यावर क कधी म्हणायचं? क्रॅडल. काय म्हणायला? क्रॅडल. आता क्ल पहा, सी एल आल्यावर क्लॉक. काय म्हणणार? सी एल चा क्ल म्हणणार. क्ल म्हणजे क्लॉक. अजून काय होईल? वर्गाला क्लोज. अजून क्लास. व्हेरी गुड. क्लॉक, क्लास, क्लेम. नाही का? नाही क्ल. सी एल आल्यावर क्लाइम. राईट. क्लाइम म्हणजे व्हेरी गुड. आता पहा, ड्र. डी आर आल्यावर ड्र बनवायचं. ड्रेस. ड्रम. ड्रॉप. आता स्टॉप. आता डी डब्ल्यू आले आपल्याला डो. अर्धा ड आहे ते आणि वर डो. हे पहा, वेल. काय म्हणायचं? वेल. आता पुढे पहा, बोलायचं. बाकीच्यांनी बोलू, ज्याला विचारलं त्यांनी सांगायचं, बाकीच्यांनी सांगायचं नाही. आता पहा, फ्ल. फ्ल म्हणजे काय? फ्लावर. अजून फ्लॅग. फ्लॅग. अजून फ्लाय. फ्लाय म्हणजे उडणे. व्हेरी गुड. म्हणजे फ्ल आले की एफ एल आले की फ्ल म्हणायचं. आता पहा, एफ एल आले की फ्ल म्हणायचं. फ्र. अजून फ्रॉग. अजून फ्रॉग. फ्रॉग, फ्रॉग, फ्रॉग. आता पहा, जीएल. स्टॉप. हा पुढे नका बोलू. आता पुढे पहा, जीएल आल्यावर काय बोलणार? ग्ल. ग्लास. अजून स्टॉप. नो. ग्लॅड. ग्लॅड म्हणजे आनंदी. आता पुढे पहा, जीएल आल्यावर काय बोलणार? फ. सर आता कसं बोलणार फ? जीएच च फ कसं होतं बघा इकडे. इकडे बघा. लॉक. इथे लॉक आणि जीएच च फ. काय म्हणाल? लॉक. काय म्हणायचं? लॉक. लॉक नाही, लॉक. पुढे पहा, आता जीएच आल्यावर ग कधी म्हणणार सर? हे पहा, जीएच ओ एस टी. गोष्ट. काय म्हणाला? गोष्ट. व्हेरी गुड. स्टॉप. बाकीच्यांनी ज्याला विचारलं त्यांनी सांगायचं. पुढे पहा, जीएन आल्यावर न करणार. न म्हणायचं. ज चा उच्चार करायचा नाही. याला काय म्हणतात? नॅट. काय म्हणायचं? नॅट म्हणजे केलं. इथे बघ. आता जी आल्यावर काय म्हणतात? ग्र. ग्रास. अजून ग्रीन. अजून ग्रेप्स.
एक सांग. गुड नाही जी आर पण आर जी आर स्टॉप जी आर जी नाही जी आर घे पाहिलं. सुरुवातीला जी आर आले शब्द ग्रास असेल, ग्रीन असेल. पुढे पाय ग्राइंड असेल, ग्राइंड म्हणजे तळणे. पुढे पहा आता केचा न कधी बोलणार, त्या केचा उच्चार नाही करायचा, फक्त नॉट म्हणायचं. काय म्हणायचं? नॉट. काय म्हणायचं? माऊली याला क्लॉट म्हणायचं नाही, क म्हणायचंच नाही. याला काय म्हणायचं? नॉट म्हणायचं. के रोटी क्लॉट म्हणजे गाठ असते ना दोन्हीला बाजू. आता पुढे पहा पीएल आल्यावर प्ल म्हणायचं. जसं की याचा उच्चार प्लेट. काय होतंय? प्लेट. प्लेट म्हणजे काय? प्लेट. अजून अजून प्लेन 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 हे बघा हे बघा प्लेन. आता पुढचं पहा पी आर आल्यावर काय प्र म्हणणार. काय बोलणार? प्र. प्रचं काय होते? इंग्रजीत पा प्रोटेक्टर. पुढे पहा आता फ पीएस आल्यावर फ म्हणणार. कसं? फोन. पीएस होईल फोन. 2 मिनिटं. नंतर एस सी आल्यावर स्क स्केल. अजून स्काय. अजून स्कर्ट. नाही इथे एस के नाही तर स्क स्टॉप स्केल बोल स्केल. आता एस सी आल्यावर स्कर्ट कसं बोलणार? इकडे बघ बाळा इकडे. कम हिअर इकडे बोलू फक्त. आता इथे बोला. इथं स्क्रब आहे बघा स्क्वेअरल. काय म्हणाला? स्को स्क्वेअरल. आता इथं पहा एस केला स्काय. काय बोलला? स्काय. इथं पुन्हा एसचं काय बोलला? शिप. अजून एसच आलं पाहिजे. एसच स्पेलिंग म्हणजे कुठे येते? शिप. शॉप. शॉप येलो. शॉप म्हणजे दुकान. एसच उपयोग शॉप. शॉप स्ल. एसला आलं तर स्ल स्लेट. स्लाइड. व्हेरी गुड देवेनी. स्लाइड. आता पुढे पहा यशब स्मेल. स्मेल स्मेल स्मेल. अजून स्मोक. स्माइल. हे काय काय जाऊ. आता पुढे पहा स्न कधी बोलणार सर? इथं पहा हे झाला आता पहा स्न स्नेक. एक एस एन पासून सुरू होणारा शब्द पाहिजे. स्नेक. स्नेक म्हणजे गोगल बाहेर. आता पुढे पहा स्नेक पण होते. म्हणजे साप. एस पी आता स्प म्हणा म्हणजे काय? स्पून. स्प्रेड. स्पून. स्टॉप. एस टी म्हणजे स्टार. अजून सांगायचं देवेनी. स्टॉप. अजून स्टोर. अजून स्टोरी. अजून स्टॅर. हां व्हेरी गुड. स्टॉप. व्हेरी गुड. आता पहा स्व कधी बोलला इकडे बाळा. कमी हु इज स्पीकिंग देअर? माऊली इकडे सर. यस आपला स्व काय होतंय? हंस. स्व. कमी इकडे सांग बरं. आता समजा स्पून. स्पून सारखा दुसरा शब्द आहे तुला. स्पून. स्प्रेड पण. हां आता डोंट स्पीक प्लीज टेक युअर सीट. पुढे पहा आता पहा स्ट्रीट. अजून असा तुमचा शब्द स्ट्रीम. बघा स्ट्रीम. स्टॉप. नाही एस टी आला पाहिजे. स्ट्र म्हणजे स्ट्रीट म्हणजे मार्ग. आता पुढे पहा शेवट टी आला ट्रॅक्टर. अजून ट्रॅक्टर. अजून ट्री. सोपं एकाला बोला. ट्री म्हणजे काय? ट्री. राईट. आता पुढे पहा टी डब्ल्यू टो याचा ट्री पण आहे. ट्री काय म्हणायचं? ट्री. आता पहा हे झालं हे पहा. आता थ कधी म्हणायचं? टी एच आर ई एफ. त्याला थिप म्हणायचं. काय म्हणायचं? थिप म्हणजे चोर. आता पुढे पहा द. आता एकदा टी एच आला आपण थ म्हणलो आणि टी एच आला द कसं म्हणायचं? दीज. टी एच आला दीज म्हणजे दीज म्हणायचं. दीज नाही दीज म्हणायचं. काय म्हणायचं? दीज म्हणजे हा ये. नंतर टी एच टी डॅट म्हणजे तू ती ते. देव. टी एच एम देव म्हणजे त्यांना. पुढे वाचा डब्ल्यू आर आल्यावर र म्हणायचं. डब्ल्यू आर आय एस टी रिस्ट.
रिस्ट. काय झाला? रिस्ट. आता डब्ल्यू त्याला व म्हणायचं. वॉट. डब्ल्यू ची वॉट. इथं काय झालं? व्हील. डब्ल्यू एच ई डब्ल्यू एल. व्हील म्हणजे साप. आता पुढे पहा. डब्ल्यू त्याला ह कधी म्हणायचं? डब्ल्यू म्हणजे हू किंवा डब्ल्यू म्हणजे म्हणू हू, फाट, फाय, हे का नाही? अजून फेअर, होल्ड, वाय, वाट. म्हणजे पहा मित्रांनो, असे तुम्हाला एवढे मोठे मी शब्द दिले पहा. तर हे सगळ्या शब्दांचे उच्चार तुम्हाला करायचे आहेत. आणि जिथं जिथं असा शब्द दिसला, जोड अक्षर दिसलं, ते असं वाचायचंय. असं तुम्ही वाचलं तुमचं एकही अक्षर चुकणार नाही. व्हेरी गुड. तुमचा रिस्पॉन्स एकदम छान आहे. तुम्ही छान वाचतात.